पुढची बातमी जळगावातून येते। जळगाव शहरात ॲम्ब्युलन्सचा स्फोट झालेला आहे। स्फोटानंतर ॲम्ब्युलन्स तब्बल 20 फूट लांब उडालेली आहे। अगोदर महिलेसह तिचं कुटुंब हे थोडक्यात बचावलेलं आहे। हे दृश्य आपण पाहू शकतोय। ॲम्ब्युलन्सचा कशा प्रकारे स्फोट झाला आणि त्यानंतर ही ॲम्ब्युलन्स तब्बल 20 फूट दूर उडून पडली। गरोदर महिला आणि तिचं कुटुंब थोडक्यात बचावल्याची सुद्धा माहिती आहे। हा स्फोट किती भीषण आहे, भयंकर आहे हे आपल्याला या दृश्यांमधून पाहता येतंय, जाणवतंय। मोठा स्फोट हा ॲम्ब्युलन्सचा झालेला आहे। तर ॲम्ब्युलन्सचा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्यापपर्यंत स्पष्ट नाहीये। तर ॲम्ब्युलन्स जीव वाचवण्यासाठी स्फोट आपण पाहू शकतो, हे दृश्य पाहू शकतो। नेमका कशा प्रकारे स्फोट झाला आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। सचिन, अत्यंत मोठा स्फोट झालेला आहे। 20 फूट दूर ही ॲम्ब्युलन्स उडून पडलेली आहे, मात्र सुदैवानं गरोदर महिला आणि तिचं कुटुंब बचावलेलं आहे। काय नेमकं घडलं, का हा स्फोट झालाय, कशामुळे झालाय? निश्चितच विक्रांत, आपण जर बघितलं तर काल रात्री 9:30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडलेली आहे। प्रसूती झालेल्या आईला आणि तिच्या बाळाला घरी सोडायला जात असताना ॲम्ब्युलन्स मध्ये अचानक आग लागल्याचं चालकाच्या लक्षात आलं आणि चालकाने प्रसंगावधान दाखवत स्वतः गाडीतून उतरून आईला, मुलाला आणि डॉक्टरांना गाडीतून बाहेर काढत लांब असा पळ घेतला। मात्र तोपर्यंत आग ही जास्त गाडीला लागली होती, त्यामुळे त्यात असणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला। स्फोट इतका भयंकर होता की गाडी रुग्णवाहिका ही 20 फूट लांब जाऊन पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि एकंदरच भयंकर खरं तर या चालकाचं कौतुक करावंच लागेल, कारण या चालकानं प्रसंगावधान दाखवलं आणि त्यामुळे महिलेसह तिच्या कुटुंबाचा सुद्धा जीव वाचलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।